ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नगर मनमाड महामार्गावरती रस्त्यावरती अनेकांचे बळी जात आहेत। या रस्त्याचं काम तातडीनं होऊन अवजड वाहतूक वळवावी या मागणीसाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीनं 10 सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामधील 9 आंदोलकांवरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पोलीस हवालदार अशोक शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या समोर नगर मनमाड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 या ठिकाणी वसंत कुंडलिक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबूराव कोठोळे, गोविंद खावडे, सुनील पंडितराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे तसेच बाळासाहेब लोखंडे यांनी समाज उद्दिष्टांसाठी बेकायदेशीर जमाव जमवला आणि जमावामध्ये सहभागी होऊन रस्त्यावरती थांबून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे वाहन अनाधिकारानं गैरपद्धतीनं निरुद्ध केले। तसेच सार्वजनिक उपद्रव करून रस्त्याने जाणारे येणारे दोनही बाजूची वाहनं थांबवून या ठिकाणी गैरपणे निरुद्ध केला आहे। तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये 27 ऑगस्ट 2025 ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 27 प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करण्यात आलाय। म्हणून वसंत कुंडलिक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबूराव कोठोळे, गोविंद खावडे, सुनील पंडितराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे, बाळासाहेब लोखंडे आदी 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके हे करतायत। नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न हा अत्यंत जीवन मरणाचा बनलेला असताना सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी लढा देत आहेत। त्यांच्यावरती पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केल्यानं लोकशाहीची मुस्कटबाजी केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। कालच्या रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचं वाहन अडवून त्यांना जाण्यासाठी मज्जाव केला। पर्यायानं त्यांना दुसऱ्या मार्गाने शिर्डीकडे जावं लागलंय। त्यामुळे की काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्र हलवली आणि आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। अधिकाऱ्यांना थोडा त्रास झाला म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल होत आहेत। मग रस्त्याच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती का गुन्हे दाखल होत नाहीयेत आणि ज्यांचे जीव या रस्ते अपघातामध्ये गेले आहेत त्यावरती प्रशासन काय करणार आहे असे एक ना अनेक प्रश्न समाज माध्यमांवरती उमटत आहेत। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधून निषेध देखील व्यक्त केलाय। त्यांनी म्हटलंय की नगर मनमाड रस्त्यानं गेल्या 10 दिवसात 4था बळी गेलाय। मयत सागर साहेबराव रंधवे याला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली आहे। निर्लज्ज प्रशासनानं देखभाल दुरुस्ती करणारा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याऐवजी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल केलाय। या शासनाचा जाहीर निषेध असो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट?
अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.